नमस्कार मुलांनो, आपण चौथा पाठ विद्युतधारेचे परिणाम हा आता सुरू करत आहोत. यामध्ये विद्युतधारेचे औष्णिक परिणाम हा घटक आज पाहूया. आपल्याला माहिती आहे की विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचं स्थानांतरण होत असतं. म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये जे वेगवेगळी विद्युत उपकरणं असतात त्यांच्यामध्ये विजेच्या साहाय्याने वेगळे वेगळे परिणाम घडून येतात आणि अर्थातच ऊर्जा ही आपल्या भिंतीवरच्या सॉकेटपासून ते वेगवेगळ्या उपकरणांमध्ये जात असते. मग कोणकोणते परिणाम दिसून येतात, तर टीव्ही, विजेचे दिवे याच्यामध्ये प्रकाश ऊर्जा बाहेर पडते. टीव्ही मध्ये प्रकाशाबरोबरच ध्वनी ऊर्जा पण बाहेर पडते. पंख्यामध्ये गतिज ऊर्जेत रूपांतर होतं आणि थंड प्रदेशामध्ये आपली खोली उबदार राहावी याच्याकरता हीटर सुद्धा असतात. औष्णिक परिणाम याचा विचार करताना आपण याबद्दल आणखी बोलणार आहोत. त्यापूर्वी आपण इयत्ता 9वी मध्ये धाराविद्युत या धड्यामध्ये काही संज्ञा, त्यांची सूत्र, एकक असं काही शिकलो होतो. त्याची उजळणी होणं खूपच आवश्यक आहे, कारण या सगळ्या संज्ञा, त्याची चिन्ह ही आता वारंवार या धड्यामध्ये सुद्धा येणार आहेत. आवश्यक वाटेल तेव्हा या ठिकाणी आपला व्हिडिओ पॉज करून या सगळ्याचा पुन्हा एकदा आढावा घ्या. असाच्या असा तक्ता सुद्धा वहीत नक्की उतरवून काढा. आपण काय काय शिकलो होतो, तर विभवांतर, विद्युतधारा, विद्युतरोध आणि रोधकता. विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाची चर्चा करत असताना या सगळ्या संज्ञा आपण वापरणार आहोत. आपण काय काय शिकलो होतो, तर विभवांतर म्हणजे काय, तर कुठलेही दोन बिंदू जर का विद्युत वाहकाने जोडले असतील तर त्या दोन बिंदूंमधल्या विभवांमधला फरक म्हणजे काय, तर 9वी मध्ये आपण पाण्याच्या टाक्यांचं उदाहरण यासाठी समजून घेतलं होतं. एका ठिकाणी जर का इलेक्ट्रॉनची खूप दाटी आहे, म्हणजे तिथलं विद्युत विभव जास्त आहे, दुसऱ्या ठिकाणी त्या मानाने कमी आहे, तर या दोघांमधला फरक म्हणजेच विभवांतर. विद्युत धारा म्हणजे काय, तर त्या वाहकामधून प्रत्यक्ष इलेक्ट्रॉन्स किती प्रमाणात वाहतायत. विद्युत रोध म्हणजे त्या वाहनामध्ये काही जर अडथळा निर्माण होत असेल तर तो किती आहे. आणि रोधकता म्हणजे त्या वाहकाचा स्वतःचा असा काहीतरी गुणधर्म आहे. नुसतं ए आणि बी बिंदू जर आपण एखाद्या तारेने जोडू म्हणलं तर ती तार कशाची आहे, म्हणजेच चांदीची आहे, तांब्याची आहे, लोखंडाची आहे, याच्यावर त्याच्यातला रोध हा बदलेल. आपल्याला माहिती आहे लाकूड हे दुर्वाहक आहे. मग जर असे ए आणि बी बिंदू मी लाकडी दांड्याने जोडले तर त्याच्यातून अर्थातच वीज वाहणार नाही, म्हणजेच त्याची रोधकता सगळ्यात जास्त आहे. सूत्र, एकक आणि एक एकक म्हणजे काय अशी व्याख्या आपण 9वीत शिकलो होतो, त्याची या निमित्त उजळणी करायची आहे. याच्यामध्ये सूत्र आणि एकक यांचं पाठांतर सुद्धा आवश्यक आहे. आपण आता त्या भागात खोलात जाणार नाही आहोत, पण इयत्ता 9वीचं पुस्तक काढून किंवा 9वीच्या त्या भागावरचा बनवलेला व्हिडिओ पाहून त्याची स्वतः तुम्ही उजळणी नक्की करू शकाल. आता विद्युतधारेचे औष्णिक परिणाम याच्याकडे जाऊया. औष्णिक परिणाम म्हणजे विजेमुळे उष्णता निर्माण होते असं कुठे कुठे होतं, तर इलेक्ट्रिक फ्यूज म्हणजे वितळ तार याच्याबद्दलही आपण 9वीत शिकलो होतो. जेव्हा विद्युतधारा खूप मोठ्या प्रमाणात खेचली जाते तेव्हा या वितळ तारेवरती त्याची रोधकता ही जास्त असल्यामुळे, त्याच्यात जास्त रोध असल्यामुळे उष्णता निर्माण होते आणि ही तार वितळून जाते आणि म्हणून विद्युत परिपथ खंडित होतो. अर्थातच आपल्या घरातल्या इतर विद्युत उपकरणांचं या जास्त विद्युतधारेमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण होतं. इस्त्रीमध्ये आपल्याला चांगलंच माहिती आहे की उष्णता निर्माण होते. आता ज्या नव्या इस्त्र्या असतात
त्याच्यामध्ये एक वरती गोल बटण असतं, ज्याच्यामुळे आपण किती उष्णता निर्माण होणार हे पण ठरवू शकतो. अर्थातच इस्त्रीची जी आतली रचना असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोधाच्या तारांना ती जोडणी केलेली असते. तारेचा रोध जितका जास्त तेवढी उष्णता जास्त. विजेचा दिवा म्हणजे पिवळा दिवा, त्याला आपण टंगस्टन बल्ब असं पण म्हणतो. या दिव्याच्या मध्ये नीट निरीक्षण केलं तर एक कुंतल असतं, म्हणजे तारेचं वेटोळं वेटोळं असतं. टंगस्टन या धातूच्या तारेची रोधकता खूप जास्त आहे, त्यामुळे थोडासा जरी विद्युत प्रवाह त्यातून वाहिला तरी सुद्धा त्याच्यातल्या रोधामुळे त्याचा औष्णिक परिणाम दिसतो, म्हणजे उष्णतेमध्ये रूपांतर होतं आणि त्याचबरोबर प्रकाशात पण रूपांतर होतं. ही गोष्ट आपण नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की पिवळ्या दिव्यामध्ये उष्णता आणि प्रकाश असं दोन्ही निर्माण होतं. आपण हा दिवा मुख्यतः प्रकाशासाठी वापरतो, म्हणजेच बरीचशी ऊर्जा प्रकाशाशिवाय उष्णता निर्माण करण्यामध्ये खर्च होत असते. त्याऐवजीच आता वीज वाचवण्यासाठी म्हणून CFL आणि LED दिवे आले आहेत. चौथं उदाहरण आहे रूम हीटर. मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे थंड प्रदेशामध्ये असा हीटर लावावा लागतो. आपल्याकडे सुद्धा नाशिकच्या थंड हवामानाला काही जणांना थंडीचा त्रास होतो. वयस्कर व्यक्तींसाठी असा हीटर काही घरांमध्ये असतो. आता हा औष्णिक परिणाम नेमका काय होतो किंवा त्याचं सूत्र काय हे थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिली ही एक विद्युत परिपथाकृती आपण समजून घेऊया. याच्यामध्ये काय काय आहे तर एक विद्युत घट आहे. विद्युत धारा ही धन प्रभारापासून ऋण प्रभाराकडे वाहते, म्हणून इथे आपण दिशा दाखवली आहे बाणाच्या साह्याने. मध्ये ही एक कळ आहे. A आणि B अशा दोन बिंदूंदरम्यान एक रोध बसवला आहे. त्यामधलं विभवांतर मोजण्यासाठी म्हणून इकडे एक व्होल्टमीटर बसवला आहे. या परिपथातून वाहणारी विद्युत धारा मोजण्यासाठी एक ॲमीटर बसवला आहे. अशी ही विद्युत परिपथाकृती आपण समजून घेणार आहोत. या विद्युत परिपथातून जेव्हा वीज वाहते तेव्हा नेमकं काय काय होतं ते या सूत्रांद्वारे आता आपण समजून घेऊया. मुळात बिंदू A ते बिंदू B याच्यामध्ये जेवढं विभवांतर आहे आणि त्या विभवांतरातून वाहणारा जो प्रभार आहे त्याच्यामुळे एकूण किती ऊर्जा त्यातून वाहते हे आपल्याला कळू शकतं. ती ऊर्जा किती वेळात वाहिली म्हणजेच V गुणिले Q छेद T याच्यावरून आपण विद्युत शक्ती काढू शकतो. म्हणजे काय तर आपण इस्त्री सुरू केली, इस्त्रीमधून काही ऊर्जा वाहिली. ती किती वेळात वाहिली? जर ती खूप वेळ लावत असेल तर त्या इस्त्रीची शक्ती कमी आहे. जर खूप पटकन इस्त्री तापत असेल तर तिची शक्ती जास्ती आहे. अशीच विद्युत शक्ती ही प्रत्येक विद्युत उपकरणाची असते. आपल्या घरातली विद्युत उपकरणं जर काढून पाहिली त्याच्यावर एक छोटीशी स्टीलची वगैरे पट्टी असते आणि त्याच्यावर त्याची शक्ती किती आहे हे लिहिलं असतं. शक्तीचं एकक आहे वॅट. किती वॅटेजची इस्त्री आहे किंवा मिक्सर आहे, फ्रीज आहे हे नक्की बघा. विद्युत शक्ती म्हणजे त्याचं वॅटेज जितकं जास्त तेवढी पटकन आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो. या सूत्राकडे पुन्हा जाऊया. विद्युत शक्ती बरोबर V गुणिले Q छेद T. आपल्याला माहिती आहे Q छेद T बरोबर I, म्हणूनच आपण हे सूत्र लिहू शकतो P बरोबर VI. आता औष्णिक परिणाम बघताना आपण काय बघणार आहोत तर विद्युत शक्ती तर आहेच त्या उपकरणाकडे आणि ती आणखी किती वेळ चालवली. म्हणजेच एखादी इस्त्री जर का आपण मिनिटभरच चालवली तर ती थोडीशी तापेल, 2 मिनिटं चालवली तर जास्त तापेल. विजेचा पिवळा दिवा सुद्धा जेवढा जास्ती वेळ आपण लावून ठेवू तेवढा तो जास्त जास्त तापणार आहे. आता या H म्हणजे औष्णिक ऊर्जा, हीट म्हणून आपण H घेतला. ते औष्णिक ऊर्जा किती निर्माण झाली तर शक्ती गुणिले वेळ.
मग P विद्युत शक्ती याला आपण VI असं वरतीच म्हटलेलं आहे. ते VI इथे घातलं, आपल्याला सूत्र मिळालं H बरोबर V गुणिले I गुणिले T. आता ओहमच्या नियमानुसार आपण V बरोबर IR असं पण घालू शकतो. म्हणजेच या V च्या जागी येईल IR गुणिले I गुणिले T. म्हणजेच आपल्याला H बरोबर I स्क्वेअर RT. इथे आपण IR पाहिलं, त्याला पुन्हा या सूत्रात घातलं, म्हणजे झालं IR गुणिले I गुणिले T. म्हणजे दोनदा I आला म्हणून I चा वर्ग गुणिले R गुणिले T. यावरून आपल्याला H बरोबर I वर्ग गुणिले R गुणिले T असं सूत्र मिळतं. आता पुढे विद्युत शक्तीचं समीकरण आपण समजून घेऊया. P बरोबर V गुणिले I म्हणजे विद्युत शक्ती बरोबर विभवांतर गुणिले विद्युत धारा हे आपण पाहिलं. विभवांतर जितकं जास्ती आणि त्याच्यातून वाहणारा विद्युत प्रवाह जितका जास्ती तेवढी जास्त शक्ती. मग आपण या V आणि I चं एकक समजून घेऊया. विभवांतर हे व्होल्ट मध्ये मोजलं आणि विद्युत धारा ही एम्पियर मध्ये मोजली. म्हणजेच 1 व्होल्ट गुणिले 1 एम्पियर बरोबर 1 व्होल्टचा आपण इथे कोड करून लिहिली 1 जूल प्रति सेकंद 1 जूल भागिले 1 कुलोम आणि एम्पियरची कोड करून लिहिली 1 कुलोम प्रति 1 सेकंद. म्हणजेच हा 1 कुलोम हा एकाबरोबर कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल 1 वॉट बरोबर 1 जूल प्रति सेकंद. यावरून आपल्याला लक्षात येतं की विद्युत शक्तीचं एकक हे 1 वॉट आहे. आपण मगाशी जे म्हणलं की प्रत्येक विद्युत उपकरणाला एक स्वतःचं वॉटेज आहे. पिवळा टंगस्टनचा दिवा घेतला तर त्याच्यावरती 40 वॉट 60 वॉट किंवा मोठा असेल तर 100 वॉट लिहिलेलं असतं. मिक्सरचं पाहिलं तर 500 किंवा 750 वॅट असं असतं. अशा वेगवेगळ्या विद्युत उपकरणांचं वॅटेज तुम्ही नक्की शोधून पहा. आता आपण जेव्हा ही विद्युत उपकरणं वापरतो ती किती वेळ वापरली याच्यानुसार आपल्याला वीज बिल येतं. पण वीज बिलामध्ये मात्र असं वॅटेज वगैरे काही चिन्ह दिसत नाहीत. त्याच्याऐवजी काय दिसतं तर 1 युनिट किंवा आपल्या घरामध्ये किती युनिट वीज वापरली गेली आणि त्या एका युनिटचा विजेचा दर लक्षात घेता आपलं वीज बिल येत असतं. मग हे 1 युनिट म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. विद्युत शक्तीचं 1 वॅट हे एकक खूप लहान आहे म्हणून आपण त्याच्याऐवजी किलोवॅट हे एकक व्यवहारात वापरतो. जर 1 तासभर 1 किलोवॅट एवढी विद्युत शक्ती वापरली तर त्याला आपण म्हणणार 1 किलो वॅट गुणिले R म्हणजे 1 किलोवॅट R. इथे खाली बघूयात 1 किलोवॅट R म्हणजे काय तर 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट एवढी आपण वापरली 1 तास म्हणजे 3600 सेकंद. याचा गुणाकार केल्यावर आपल्याला काय मिळतंय तर 3.6 गुणिले 10⁻⁶ इतके वॅट सेकंद. वॅट सेकंद म्हणजे जूल. म्हणजे आपण जेव्हा 1 युनिट वीज खर्च करतो तेव्हा 3.6 गुणिले 10⁻⁶ जूल एवढी वीज वापरत असतो किंवा एवढी ऊर्जा वापरत असतो.